तर तिकडे विदर्भात इतर पक्षातून आलेल्यांना भाजपातून उमेदवारी दिली गेली। इतर पक्षातून आलेल्या 23 जणांना भाजपने उमेदवारी दिली आहे। विदर्भात पालिका निवडणुकीत एकूण 384 नगरसेवकांच्या जागा आहेत। 384 पैकी 331 जागांवर भाजपने आपले उमेदवार दिलेत। त्यापैकी 23 उमेदवार हे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत। विदर्भ भाजपचा बालेकिल्ला असला तरी विदर्भातील 4 शहरात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत इतर पक्षातून आलेल्या 23 जणांना भाजपने संधी दिली आहे। तर पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। पुण्यात काल दिवसभरात 67 जणांनी अर्ज मागे घेतलेत। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे। सकाळी 11 ते 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे। आज कोणकोणत्या पक्षातील उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार, लढत आज स्पष्ट होणार आहे। तर छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाचा वाद ठाकरेंच्या शिवसेनेला महागात पडलाय। चुकीच्या उमेदवारीमुळे 20 जणांचे राजीनामे आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तिकीट वाटपाचा वाद आता ठाकरेंच्या शिवसेनेला महागात पडताना दिसतोय। विरोध दर्शवूनही पक्षाने उमेदवारी दिल्याने प्रभाग 11 मधील 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे दिलेत। आम्ही अनेक वर्ष रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवला, पण तिकीट वाटपाच्या वेळी स्थानिक नेत्यांनी मर्जीतील लोकांना झुकतं माप दिलं, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा रोहित खोपडे याला भाजपने तिकीट न दिल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी काँग्रेसमधून त्यांना ऑफर दिली। याच मुद्द्यावरून आता आमदार कृष्णा खोपडे आणि रोहित खोपडे यांनी आमदार अभिजित वंजारींवर जोरदार टीका केलेली आहे। अभिजित वंजारी यांनी स्वतः 2024 विधानसभा निवडणुकीतून पळ काढला होता। त्यांनी आपल्या पक्षाला सांभाळावं आणि आपल्या मानसिकतेचा उपचार करावा, या शब्दात पितापुत्रांनी जोरदार हल्लाबोल केला। मला सांगा, कृष्णाभाऊ खोपडे हे पूर्व नागपूरचे 4 टर्मचे आमदार आहेत। त्यांचा मुलगा रोहित खोपडे यांनी तिकीट मागितली होती। काल परवा त्यांनी नाराजगिरी किंवा त्यांनी रागाच्या भरात म्हणा किंवा कसंही राजीनामा दिला आपल्या सदस्य पदाचा, हे सत्य आहे। मग आम्ही काय समजावं की बा तो वडिलांवर नाराज आहे, पक्षावर नाराज आहे, रोहितनी यावं। कुटुंब विभक्त होतात, अनेक वेळा विचार आपले विभक्त होतात, आपण दुसऱ्या विचारामध्ये सामील होतो। अनेक लोक पाहतो आपण की कधी शिंदे सेनेमध्ये, कधी राष्ट्रवादीमध्ये, कधी दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये, कधी काँग्रेसचे माणसं भाजपमध्ये। तर मलाही तसंच वाटलं की बा रोहित खोपडे त्याला आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहण्याची इच्छा नाही, म्हणून आमची खुली ऑफर आहे। रोहित जर आमच्या पक्षामध्ये आला तर महाराष्ट्रामध्ये शिव काँग्रेसमध्ये एक चांगलं पद देऊ आणि भविष्यामध्ये त्याला नगरसेवक पदाची तिकीट देऊ, त्यात चुकीचं काहीच नाही। नाही, अभिजित वंजारीचं बहुतेक मानसिक संतुलन बिघडलं आहे, कारण तो कधी पूर्व नागपूरच्या स्वतःला आमदार समजते। तो विधान परिषदेचा आमदार आहे। मागच्या वेळेस त्यांनी स्वतःच्या बोर्डावर पूर्व नागपूर आमदार म्हणून लिहिलं आहे आणि असं वाटते का या काँग्रेसवाल्याचं धीरे धीरे संतुलन खराब होत चाललेलं आहे। मला सोशल मीडियामधनं माहीत पडलं की अभिजित वंजारी यांनी मला काँग्रेसचा ऑफर दिलेला आहे। अभिजित वंजारी हे मानसिक रोगी झालेले आहे। हास्यास्पद वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। पूर्व नागपूर हे काँग्रेस मुक्त झालेली आहे। त्यांनी त्यांच्या पक्षाचा विचार केला पाहिजे। माझे नेते माननीय नितीनजी गडकरी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस हे माझा विचार समोर करतील। अभिजित वंजारी यांना माझा सल्ला आहे की त्यांच्या पक्षाचे कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्यांना पक्षाची तिकीट डावलून बाहेरच्या लोकांना तिकीट पूर्व नागपूरमध्ये दिलेली आहे, ते कसे निवडून येतील यांनी त्यांचा विचार करावा। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या 4 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या विजयी उमेदवारांशी संवाद साधलाय। व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।